ब्रेक नंतर 0 आवर मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत ग्राउंड झिरो वरून सुरू आहे। लेट्स वेलकम जोरदार तालियों के बीच हमारे सम्माननीय गणमान्य गृह मंत्री अमित जी शाह। प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आप सभी को नमस्कार। मैं धूले शहर की ग्राम देवी एकवीरा माता के मंदिर को प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। गुरुद्वारा नानक साहिब जी, रोकड़ोबा हनुमान मंदिर, कालिका मंदिर, सिद्धेश्वर गणपति मंदिर, ये सभी देवस्थानों को प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बाबा साहेब अंबेडकर जी और महात्मा ज्योतिबा फूले को भी मनपूर्वक प्रणाम करता हूं। और धूले वालों, आजकल जिनका नाम लेना उद्धव जी ने छोड़ दिया है, वो वीर सावरकर को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत। ये चुनाव जो है दो खेमों में बटा हुआ है। एक और नरेंद्र मोदी जी है और दूसरी ओर राहुल बाबा है। एक और 12 लाख करोड़ के घपले घोटाले भ्रष्टाचार करने वाली कांग्रेस पार्टी और उनके साथी है, और दूसरी ओर 23 साल तक मुख्यमंत्री और प्रधानमंत्री रहने के बावजूद 25 पैसे का जिन पर आरोप नहीं है, ऐसे हमारे प्रिय नरेंद्र मोदी हैं। भाइयों बहनों, एक और थोड़ी गर्मी बढ़ते ही बैंकॉक थाईलैंड जाकर छुट्टी मनाने वाले राहुल बाबा है, और दूसरी ओर 23 साल तक दीपावली की भी छुट्टी लिए बगैर सरहद पर जवानों के साथ दीपावली मनाने वाले नरेंद्र मोदी है। नरेंद्र मोदी चांदी के चम्मच के साथ पैदा हुए राहुल गांधी है, और दूसरी ओर चाय बेचने वाले गरीब के घर में जन्म लेने वाले नरेंद्र मोदी। अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? जोर से बोलो, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? 70 साल तक ये कांग्रेस पार्टी, शरद पवार जी राम मंदिर के मुद्दे को अटकाते रहे, कोर्ट में उलझाते रहे। अरे एक बार सरकार तो बनाओ, बाकी सब भी हो जाएगा। कोर्ट में उलझाते रहे। आपने मोदी जी को दूसरी बार प्रधानमंत्री बनाया। मोदी जी ने 5 साल में केस भी जीता, भूमि पूजन भी किया, और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा कर कर जय श्री राम कर दिया। महायुतीचे पालघरचे उमेदवार हेमंत कसावरा आपल्या बरोबर इथे आहेत। यांच्या प्रचारासाठी खास आज अमित शहा आले होते आणि आपण लोकांचा प्रतिसाद बघितला। काय म्हणतात, अमित शहा खास तुमच्या प्रचारासाठी आले? केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, आमचे लाडके नेते, कणखर नेता अमितजी भाई शहा यांची आज प्रचंड जनसमुदायात ही सभा झाली, आणि त्या सभेमुळे वसई विरार जो परिसर आहे भारावून गेलेला आहे, आणि त्यामुळे मला निश्चित खात्री झालेली आहे की इथली जनता भरभरून मला प्रतिसाद देईल, भरभरून मतं देतील। त्यामुळे वातावरण अजून सक्षम झालं का? मुख्यमंत्री सुद्धा स्वतः आले होते। नक्कीच मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर अमित भाई शहा आणि आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि इतर महायुतीचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते, आणि ज्या अपेक्षेने लोक आली होती ती अपेक्षा त्यांची पूर्ण झालेली आहे। आणि इथून जाताना प्रत्येक पदाधिकारी हा एक निश्चय करून गेलेला आहे की ही पालघर लोकसभा ही
महायुती म्हणून जिंकणार आहोत. रवींद्र चव्हाणजी आपण आहात आणि आपण इथंच तळ ठोकून आहात गेले 10-15 दिवस असं मी ऐकते आणि आपल्या मॅनेजमेंट स्किल्स बद्दल तशीच ख्याती आहे. नक्की काय पद्धतीनं इथला प्रचार आपण मॅनेज करत आहात? हा पालघर लोकसभा मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथला असणारा प्रत्येक मतदार जो आहे तो उजव्या विचारसरणीचा असणारा मतदार आहे. विकासाला मानणारा मतदार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाने ह्या पद्धतीने 10 वर्षामध्ये भरारी घेतली. याची या पालघर लोकसभेमधील असणारा प्रत्येक, मग तो सागरी असेल, डोंगरी असेल किंवा इतर जनजाती समाजातील असणारा प्रत्येक घटक असेल, त्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने कल्पना आहे. आदिवासी समाजासाठी, जनजाती समाजासाठी एक विशेष प्रयत्न करून प्रत्येक समाज हा विकासाच्या झोतात आला पाहिजे. विकसित भारत हे जे स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घेऊन पूर्ण देशामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, त्याची पूर्णच्या पूर्ण प्रचिती आपण खरं तर सातत्यानं भाजपची जी मंडळी आहे, इतरही जे आपले मित्रपक्ष आहेत ते 2014 आणि 2019 ही जी मोदींची लाट होती, ही वेब ज्याला आपण म्हणतो, ती कुठेतरी दिसत नाही असं सुद्धा एक पद्धत आहे. ही या सगळ्या गोष्टीची चर्चा करतात, तर ते विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करतात की ज्यांच्याकडे कोणतंही विजन नाही ही मंडळी अशा पद्धतीची चर्चा करतात. छोट्या छोट्या लहान मुलाला आता मतदानाचा अधिकार नाही, हे दुर्भाग्य असू शकतं. छोट्या मुलगा सुद्धा आपल्या आई वडिलांना सांगतो की अरे बाबा मतदान मोदींनाच कर. ही वेवच नाही तर अजून काय. प्रत्येक क्षेत्र, स्वच्छता असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जनजागृती काय असू शकते, एखाद्या माणसावरती विश्वास जनतेचा काय असू शकतो, मोदी गॅरंटी काय असू शकते, सामान्य माणसाला प्रत्येकाला माहीत आहे. निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीमध्ये अंडर करंट ज्याला म्हणतात, तुम्हाला अंडर करंट नक्की हा मोदींचा दिसतोय का इथे? 100%. आज अमित शहांना इथं आलेत ते, म्हणजे आम्ही बघतोय की जेव्हा प्रचार संपतो त्या तारखेला महाराष्ट्रात अमित शहा येतात किंवा मोदी येतात आणि खास ज्या जागांना कुठेतरी त्यांच्या मदतीची गरज आहे अशा जागी ते येतात असं आहे. 100% आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय अमित शहाजी असतील किंवा योगीजी असतील, ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं लोकांमध्ये आकर्षण आहे. लोकांना ते हवेहवेसे वाटतात, कारण हे फक्त न फक्त विचार देशाचा करतात. काय बदल तुम्हाला वाटतोय ते आल्यानंतर? आज काय पूर्ण आज तुम्ही पाहिलं असेल ते संपूर्ण वातावरण एकदम मोदीमय झालंय, हे तुमच्या लक्षात आलं असेल. प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रतिसाद ज्या पद्धतीने देत होता, सामान्य माणसांपासून प्रत्येक जण एकदम भारावून गेलेत, ते आपल्याला सर्वांना लक्षात येतं. नक्कीच. खरं तर इतर मंडळी पण इथे आहेत, आपण त्या सगळ्यांशी चर्चा करूयात. पण आपल्याला आपण थांबलो होता. धन्यवाद आपल्याला. जय श्री राम. अबकी बार काय वातावरण? आप सभी को बता रहे कि अमित शाह जी के आने से हम सभी के अंदर ऐसा जोश आ गया है, जैसे ब्लास्ट होने जैसा जोश आ गया है. बिल्कुल. काय सांगाल? सही बात है. मोदी जी आने चाहिए. मोदी जी आएंगे तो हमारे हिंदू को, भारत को बहुत अच्छी दिशा मिलेगी और हमें सब अच्छी राह मिलेगी. और मोदी जी ने बहुत सारे कार्य करे जो आज तक नहीं हुए. 500 साल बाद हमारा राम मंदिर बना है, जो आज तक किसी की हिम्मत नहीं थी बनाने के लिए. राम मंदिरावर मतदान इथे पालघर मधनं होणार आहे का? 100% होणार. जो आज मोदी सरकारने जे काम केले गेल्या 10 वर्षामध्ये, भारतामध्ये 10 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची दहशतवाद हल्ला झालेला नाही, कोणत्याही जाती दंगली झालेल्या नाहीत आणि जे 500 वर्ष पूर्ण जे राम मंदिराचं स्वप्न होतं ते त्यांनी साकार केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच राम मंदिराच्या नावावर देखील आपल्याला हिंदू मत मिळणार आहेत आणि या ठिकाणी मोदी सरकार येणार आहे. काय म्हणाल? काय आहे मूड इकडला? जो राम को लाए है हम उनको लाए. ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना नाही. तुम्ही आमच्या महिला भगिनींचं ऐकलं असेल. हा शेवटी राम आमच्या आस्थेचा विषय, आमच्या हृदयाचा विषय आहे प्रत्येकाचा. त्यामुळे राम मंदिराचा जो मुद्दा आहे तो
तो तर आहे. मोदीजींनी अनेक विकास कामं केलेली आहेत, पण शेवटी विकास कामाच्या जोडीला आपली जी आस्था आहे त्या आस्थेचा पण विषय असतो. त्यामुळे लोकांची भावना आहे. काय मुद्दा आहे दुसरा पालघर मतदानाचा? सर्वात म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की या देशातून 370 कायदा हटवणं आणि राम मंदिर बनवणं. हे 370 कायदा हटवण्याचं काम, हे राम मंदिर बनवण्याचं काम मोदीजी आणि मोदी सरकारने केलेले आहे. म्हणून बाळासाहेब ठाकरेंना मानणारी शिवसेना, सर्व शिवसेनेचे मतदार आज ठामपणे सांगू शकते की यावेळी मोदीजीच निवडून येणार आणि तिसऱ्यांदा निवडून येऊन तिसरी महाशक्ती म्हणून आपल्या भारताला करतील. हेच सगळ्या मतदारांमध्ये ही चर्चा. I am pure Modi भक्त. From childhood I am का मोदी भक्त आहेस तू? म्हणजे बघितलंय ना की कसं काय करतात ते. आता मतदान आहे का? हा. हं? पहिल्यांदा करणार हो, आहे? पहिल्यांदा. हं? फर्स्ट टाइम. खरं तर राजकारण आलं, निवडणुकीच्या प्रचार सभा आल्या की घोषणाबाजी ही आपण बघितलेली आहे. मात्र खास पालघरच्या मतदारसंघात जय श्रीरामाच्या नाऱ्यांना अमित शहांचं नुसतं स्वागतच झालं नाही, तर ते गेल्यानंतर सुद्धा राम मंदिर हा मुद्दा कार्यकर्त्यांमध्ये खरं तर लोक ह्या मुद्द्यावर मतदान करणार, विकासासाठी मतदान करणार, नक्की कशासाठी मतदान करणार, काय आहे जनतेच्या मनातला निर्णय हा आपल्याला 4 जूनला कळणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.